नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. रिअल इस्टेट पेढी या मराठी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की मागच्या वेळेस आपण म्हणजे रिडेव्हलपमेंट हाच इश्यू आहे. मागच्या वेळेस आपण रिडेव्हलपमेंट बिल्डरतर्फे, विकासकातर्फे रिडेव्हलपमेंट. आज आपण स्वयं रिडेव्हलपमेंट करायचं झालं तर आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला रिडेव्हलपमेंट करता येऊ शकतं. आता याच्यामध्ये 2-3 प्रकारचं रिडेव्हलपमेंटचा स्कोप आहे तुम्हाला. जसं मी मागे सांगितलं तसं ह्या रिडेव्हलपमेंटसाठी तुम्हाला 2 लोकं सगळ्यात महत्त्वाची आहेत. ती म्हणजे एक आर्किटेक्ट, आणखीन एक ॲडव्होकेट. मागच्या ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे की ॲडव्होकेटनी सगळी कागदपत्रं तपासल्यानंतर, सगळ्या पूर्तता केल्यानंतर आर्किटेक्टनी त्याचं काय म्हणतात त्याला प्लॅन बनवून तुम्हाला फायदा किती आहे हे सगळं तुम्हाला बघता येऊ शकतं. त्या केसमध्ये तुम्ही अशा पद्धतीने वर्कआउट करू शकतात की तुम्ही स्वतः डेव्हलप करायचं. त्याच्यासाठी तुम्हाला बँका कर्ज पण देतात. किती कर्ज देतात, काय देतात हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल. आणि म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या सोसायटीच्या व्हॅल्युएशनच्या 10पट कर्ज देतात ते तुम्हाला. हा एक भाग झाला. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या लोकांना भाडं वगैरे कसं द्यायचं, काय द्यायचं, म्हणजे भाडं द्यायचं का भाडं तुम्ही तुमचं भरणार वगैरे. तुम्ही तुमचं भाडं भरणार असाल तर त्याचा फायदा आपल्याला जास्ती होतो, कारण आपला आउटगो कमी होतो. आता याच्यामध्ये तुमच्या वकिलांनी एकदाच वगैरे तुमचे पेपर्स क्लिअर केले की तुमचा आर्किटेक्ट तुम्हाला किती FSI वगैरे मिळतो हे ते तुम्हाला सगळं सांगतो. त्याच्यात तुम्हाला किती जास्ती घेता येतं ते तुम्ही जास्त घ्या. उरलेलं जे काही जास्तीचं आहे ते कुठल्या मार्केट रेटने धरायचं किंवा त्याच्यापेक्षा कन्सेशनल रेटने धरायचं हे तुम्ही तुमच्या लोकांसाठी ते तुम्ही ठरवू शकतात. उरलेला जो भाग आहे तो कसा विकायचा. 2 गोष्टी आहेत. तुम्हाला एक तर तुम्ही स्वतःचं कर्ज काढलं, कर्ज काढून तुम्ही एक आर्किटेक्टतर्फे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट नेमला. तो प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट जो आहे तो वेगवेगळ्या एजन्सीज नेमून ते कन्स्ट्रक्शन करून घेतो. किंवा तुमचा आर्किटेक्टसुद्धा PMC तुमचा असू शकतो, म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट असू शकतो. आणि हा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट तुम्ही नेमल्यानंतर तुमची एक जशी जी बॉडी असते तशी एक कोर बॉडी बनवून तुम्ही वेगवेगळे वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर्स नेमू शकतात. म्हणजे तुम्ही असंही करू शकतात की एकाच माणसाला सगळं कॉन्ट्रॅक्ट देऊन त्यांनी सगळं बांधायचं, किंवा वेगळे कॉन्ट्रॅक्टर्स म्हणजे RCCला वेगळं, बांधकामाला वेगळं, प्लास्टरला वेगळं, प्लंबिंगला वेगळं, इलेक्ट्रिकलला वेगळं, RCCला वेगळं, या सगळ्या गोष्टीला वेगळे कॉन्ट्रॅक्टर नेमून त्याच्यामध्ये तुम्हाला काही पैसे वाचवता येतात. काही याच्यामध्ये तुमच्याकडे जास्त लोक असतील तर तुम्ही आणखीन एक काम करू शकतात. ते म्हणजे की तुम्ही मटेरियल आणून देऊ शकतात आणि मग कॉन्ट्रॅक्टरकडनं लेबरवर करून घेऊ शकतात. हे सगळं मॅनेज करायला, हे सगळं बघायला तुम्हाला एक टेक्निकल साऊंड PMC पाहिजे, म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट पाहिजे, जो साधारणतः BE इंजिनियर आणि किमान 10 वर्षाचा त्याला बांधकामाचा एक्सपिरियन्स पाहिजे. दुसरं की तुमचं आर्किटेक्टनी पण त्याच्यावर सुपरविजन करायला पाहिजे. आर्किटेक्टनी प्लॅनप्रमाणे बिल्डिंग बांधली जाते आहे की नाही हे बघायला पाहिजे. आणि जसं तुम्ही डेव्हलपमेंट करायला सुरुवात करतात तसं तुम्ही विकायला पण सुरुवात करू शकतात. सुरुवातीला तुम्ही काही X रेटने की तुम्ही विकू शकतात आणि त्याच्यानंतर X+1, 2, 3, 4 असं तुम्ही पाहिजे तसं तुम्ही विकू शकतात. त्याच्यातनं तुम्ही तुमचे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, बांधकाम कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, यांना तुम्ही त्याच्यातनं पैसे देऊ शकतात. हे पैसे देतानासुद्धा टॅक्सचा सगळ्यात मोठा भाग असतो. तो टॅक्सेशनचा भाग तुम्ही कसा बघायचा तो तुम्ही बघू शकतात काय, आणि ते टॅक्सेशन तुम्ही मिळवू शकतात त्याच्यामध्ये. म्हणजे GST भरावं लागेल तुम्हाला आणि इन्कम टॅक्स कापावा लागेल तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्हाला TDS नंबर टॅन नंबर काढावा लागेल तुम्हाला, TDS सर्टिफिकेट द्यावी लागतील तुम्हाला. तर याच्यासाठी तुम्हाला एक चांगला अकाउंटंट आणि किंवा एखादा CA तुम्हाला ह्याच्यामध्ये 1 वर्ष एक रेरा कन्सल्टंट तुम्ही नेमू शकतात, की जे रेराचं जे आहे ते रेरामध्ये रजिस्टर केल्यावर कशा पद्धतीने विकायचं, म्हणजे तुम्ही रेरामध्ये कुठे अडकणार नाहीत. आणि एकदा तुमचा कन्स्ट्रक्शन कॉस्ट एवढं तुम्ही विकलत की त्याच्यानंतरचा जो पुढचा फायदा आहे तो सगळा तुमचा सोसायटीचा फायदा होऊ शकतो. आणि त्या सोसायटीचा फायदा
तुम्ही इक्वली सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करू शकतात. कळलं का? म्हणजे बरीच लोकं आपलं नुकसान करून घेतात की सेल्फ रिडेव्हलपमेंटला जात नाहीत. कळलं का? माझं म्हणणं आहे प्रत्येकाने सेल्फ रिडेव्हलपमेंटला जावं. म्हणजे माझी संस्था जी आहे, माझी संस्था ही अंडर वन रूफ सगळ्या सर्व्हिसेस देऊ शकते. म्हणजे आर्किटेक्ट, ॲडव्होकेट, पी-एम-सी हे सगळी कामं आम्ही करू शकतो. आणखीन तुम्हाला उत्तमातली उत्तम बिल्डिंग बांधून तुम्हाला चांगल्यातले चांगले चांगल्यातला चांगला फायदा होऊ शकतो. असं आम्ही तुम्हाला करून देऊ शकतो. दुसरं ऑप्शन असं आहे की तुम्ही एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला ठरवलं की बाबा तुमची कन्स्ट्रक्शन कॉस्ट किती आहे. ते समजा कन्स्ट्रक्शन कॉस्ट जेवढी असेल त्या कन्स्ट्रक्शन कॉस्टच्या एवढे फ्लॅट्स तुम्ही त्याला अलॉट केले की ते फ्लॅट त्यांनी विकून त्याचे पैसे कमवायचे. म्हणजे कन्स्ट्रक्शन कॉस्टच्या साधारणतः 10 ते 12 ते 15% वरती त्याला फायदा होईल अशा पद्धतीने तुम्ही त्याला जागा दिली तर ती जागा दिल्यानंतर त्यालाही फायदा व्हायला पाहिजे, कारण बांधकाम केल्यानंतर त्यालाही फायदा व्हायला पाहिजे. आणि उरलेले जे फ्लॅट्स आहेत हे तुम्ही सोसायटी म्हणून विकू शकतात. याच्यात तुम्हाला कर्ज काढायची गरज नाही. कर्ज तो ह्याच्यामध्ये तुमचा जो फ्लॅट धारक आहे, काय म्हणतात त्याला, तुमचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला तुम्ही ऑलरेडी फ्लॅट्स दिलेले आहेत. त्यामुळे तो फ्लॅट बांधून तो त्याचे पैसे उभे करून तो बांधकाम हे करतो. आणि कारण तो जे विकणार आहे ते विकायची ऑथॉरिटी हे तुमच्याकडे आली पाहिजे. आणि ते जे पैसे आलेले आहेत ते बांधकामाकडेच जात आहेत हे तुम्ही एक ट्रायपार्टी ॲग्रीमेंट करून करू शकतात. ते म्हणजे तुम्ही पण सेफ, तो कॉन्ट्रॅक्टर पण सेफ आणि जो विकत घेणारा जागा आहे तो पण सेफ. आणि याच्यात तुम्हाला मॅक्झिमम प्रॉफिट जो आहे हा तुमच्या त्या सभासदांना तुम्हाला देऊ शकता येईल. आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचं मोठं फायदा करून घेऊ शकाल. काय म्हणजे याच्यात कर्ज न काढता किंवा कमीत कमी कर्ज काढून तुम्हाला, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 लोकं सगळ्यात महत्त्वाची लागतात. तो म्हणजे एक पहिला वकील, दुसरा आर्किटेक्ट आणि त्याच्यानंतर जे कन्स्ट्रक्शन सुरू जाताना तुम्हाला पी-एम-सी कन्सल्टंट. काय तर हे पी-एम-सी ह्याच्यासाठी तुम्हाला समजा मार्गदर्शन पाहिजे असेल किंवा मदत पाहिजे असेल किंवा प्रोफेशनली आम्ही या तिन्ही गोष्टी करू शकतो. अगदी विकण्यापासून सगळ्या गोष्टी करू शकतो. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डेफिनेटली आम्हाला तुमचा ईमेल ID पाठवा. आम्ही तुमच्या संपर्कात येऊन तुम्हाला सगळं मार्गदर्शन करू. आज एवढंच. धन्यवाद.